वेट वाढतंय पण कारण समजत नाही. मी तर जास्त खातच नाही. रोज चालायला जाते, डाएटही करते, तरीसुद्धा माझं वजन का वाढतंय? हा प्रश्न आजकाल खूप लोक विचारतात. काही लोकांचं वजन महिन्याला 2 ते 3 किलोनी वाढतं. पोटाचा घेर वाढतो. कपडे टाईट होतात. पण कारण काही समजत नाही. मग लगेच निष्कर्ष निघतो. माझं मेटाबॉलिझम खरंच खराब झालंय? बहुतेक थायरॉईड असेल. पण खरंच प्रत्येक वाढलेल्या वजनामागे थायरॉईडच कारण असतं का? की शरीर आपल्याला काही वेगळे संकेत देत आहेत? आज आपण जाणून घेणार आहोत वजन वाढण्यामागची 7 सर्वात महत्त्वाची कारणे आणि त्याकडे दुर्लक्ष का करू नये. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. अनेक रुग्ण माझ्याकडे येऊन म्हणतात, डॉक्टर मी काही जास्त खात नाही, पण वजन वाढतच आहे. आणि खरंच प्रत्येक वेळी वजन वाढण्यामागे फक्त जास्त खाणं कारणीभूत नसतं. आपल्या हॉर्मोन्सपासून ते झोप, ताण, औषधं आणि जीवनशैलीपर्यंत अनेक गोष्टी यावर परिणाम करू शकतात. चला एक एक कारण समजून घेऊया. पहिलं, थायरॉईडची समस्या. वजन वाढण्यामागचं सर्वात परिचित कारण म्हणजे हायपोथायरॉइडिझम. थायरॉईडचे हॉर्मोन्स कमी तयार झाले तर शरीराचं मेटाबॉलिझम मंदावू शकतो. त्यामुळे सतत थकवा, थंडी जास्त वाजणे, केस गळणे, त्वचा कोरडी होणे आणि वजन वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र प्रत्येक वाढलेल्या वजनामागे थायरॉईडच असतो असं नाही. दुसरं कारण हॉर्मोनल बदल. विशेषतः महिलांमध्ये PCOS, प्रेग्नन्सीनंतर मेनोपॉज किंवा इतर हॉर्मोनल बदलांमुळे वजन वाढू शकतं. यामध्ये विशेषतः पोटाजवळ चरबी वाढल्याचं अनेक महिलांना जाणवतं. तिसरं, झोपेची कमतरता. रोज उशिरापर्यंत जागणं, फक्त 4 ते 5 तास झोपणं यामुळे भूक नियंत्रित करणाऱ्या हॉर्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जास्त भूक लागणं, गोड किंवा तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा वाढणं आणि हळूहळू वजन वाढणं शक्य आहे. चौथं, ताण आणि भावनिक खाणं. स्ट्रेस आला की विशेषतः अनेक लोक जास्त खातात. बिस्किटं, चॉकलेट, फास्ट फूड किंवा गोड पदार्थ. याला इमोशनल ईटिंग म्हणतात. काही वेळा आपल्याला भूक नसते, पण मन शांत करण्यासाठी आपण खात असतो. पाचवं कारण, कमी शारीरिक हालचाल. ऑफिसचं बसून काम, लिफ्टचा वापर, मोबाईल किंवा स्क्रीनसमोर जास्त वेळ यामुळे शरीराची हालचाल कमी होते. कॅलरी खर्च कमी होतात आणि वजन हळूहळू वाढू लागतं. सहावं कारण, काही औषधांचा परिणाम. काही विशिष्ट औषधांमुळेही वजन वाढू शकतं. उदाहरणार्थ काही स्टिरॉइड्स, काही अँटीडिप्रेसंट्स किंवा इतर औषधं. मात्र डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही औषधं बंद करू नका. सातवं, चुकीच्या खाण्याच्या सवयी. अनेक लोक म्हणतात मी दिवसातून फक्त 2च वेळा जेवतो, पण त्यामध्ये सतत चहा, बिस्किटं, कोल्ड ड्रिंक्स, बेकरी पदार्थ, रात्री उशिरा जेवणं किंवा विकेंडला जास्त खाणं या सवयी वजन वाढवू शकतात. म्हणून फक्त जेवणाची मात्रा नाही तर काय, केव्हा, किती वेळा खातोय याच्याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे कधी जायला हवं? जर काही महिन्यात अचानक वजन वाढलं असेल, डाएट किंवा एक्सरसाइजमध्ये बदल नसतानाही वजन वाढत असेल, पाळी अनियमित झाली असेल, सतत थकवा जाणवत असेल, श्वास लागणं किंवा इतर लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरजेनुसार थायरॉईड, रक्तातील साखर किंवा इतर तपासण्या सुचवल्या जाऊ शकतात. अनेक पेशंट्स विचारतात, वजन कमी करण्यासाठी होमिओपॅथी उपयोगी ठरू शकते का? सर्वात आधी हे समजून घेऊया. वजन वाढण्याची कारणं शोधणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. होमिओपॅथीमध्ये रुग्णांची प्रकृती, हॉर्मोनल तक्रारी, पचन, झोप, ताण, जीवनशैली याचा सविस्तर विचार करून उपचार केला जातो. परंतु केवळ औषधांवर अवलंबून राहून वजन कमी होईल अशी अपेक्षा ठेवू नये. संतुलित आहार, रेग्युलर एक्सरसाइज, चांगली झोप आवश्यक असल्यास मेडिकल इंटरव्हेन्शन हे तितकेच महत्त्वाचे ठरते. लक्षात ठेवा, वजन वाढणं म्हणजे फक्त जास्त खाणं नसतं. कधी हॉर्मोन्स, कधी थायरॉईड, कधी झोप, कधी ताण, तर कधी आपल्या छोट्या छोट्या सवयी ही त्यामागे कारणीभूत असू शकतात. म्हणून वारंवार डाएट बदलण्यापेक्षा सर्वप्रथम कारण शोधा, योग्य तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदल करा. शरीराचं वजन ही फक्त दिसण्याची गोष्ट नाही, तर ते तुमचे एकूण आरोग्याचा महत्त्वाचा संकेत आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं वजन अचानक वाढलं आहे का? त्यामागचं कारण समजलं का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आरोग्यविषयक विषयासह. धन्यवाद.